स्वदेशी न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। जिंतूर शहरातील साठेनगर भागातील नॅशनल उर्दू स्कूल परिसरामध्ये पैशाच्या व्यवहारावरून झालेल्या हाणामारीत एका 36 वर्षीय तरुणाच्या पाठीवर चाकू घोसकून खून केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे। या प्रकरणी मैताचे वडील तय्यब कुरेशी यांच्या फिर्यादीवरून 2 आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी रात्री उशिरा दोन्ही आरोपींना अटक केली आहे। शहरातील साठेनगर येथील 36 वर्षीय सगनूर उर्फ छगन कुरेशी यांचा चुलत भाऊ अलीम कुरेशी आणि अमजद कुरेशी हे तिघेजण साठेनगर भागातील नॅशनल उर्दू शाळेच्या परिसरात गेले असता तिघांचे पैसे देण्या घेण्याच्या कारणावरून शाब्दिक चकमक झाली। शाब्दिक वाद वाढत हाणामारी सुरू झाली। यातील आरोपी अमजद कुरेशी यांनी सगनूर उर्फ छगन कुरेशी याचे हात धरले आणि अलम कुरेशी याने धारदार चाकूने त्याच्या पाठीवर जोरदार प्रहार केला असल्याची चर्चा आहे। यात सगनूर उर्फ छगन कुरेशी गंभीर जखमी होऊन काही वेळ घटनास्थळावर रक्तबंबाळ अवस्थेत पडून असल्यामुळे त्याचा प्रचंड रक्तस्राव झालाय। यानंतर जखमी सगनूर उर्फ छगन कुरेशी या शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलाय। काही क्षणात रुग्णालय परिसरामध्ये मोठा जमा झाला। मात्र जखमी युवकाची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यावर प्राथमिक उपचार करून परभणी येथे हलवण्यात आलं, परंतु रस्त्यातच तरुणाने प्राण सोडले। परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी वाढीव पोलीस बोलावून घेतले। या प्रकरणी मैताचे वडील तय्यब कुरेशी यांच्या फिर्यादीवरून 2 आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी रात्री उशिरा दोन्ही आरोपींना अटक केली आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच गोपनीय शाखेचे पोलीस हवालदार जिया खान यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ओहाळ, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबाण, पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे आदींनी भेट दिली आहे। दरम्यान मागील 11 दिवसांत शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी खुनाच्या 2 घटना आणि 2 गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। स्वदेशी न्यूजसाठी अजमत खान पठाण,